नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत असाल आणि असेच मस्त मजेत राहा आणि सगळ्यांनी खूप छान सपोर्ट करा मला, जसं आत्तापर्यंत सपोर्ट करत आहे तसंच. माझ्या घरच्यांपेक्षा बरं का, माझ्या नातेगोत्यांपेक्षा माझी यूट्यूब फॅमिली मला खूप छान सपोर्ट करते. त्याबद्दल मी आभार मानते त्यांचा. धन्यवाद, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर अपेक्षा तर मी आत्तापर्यंत कुणाकडूनच केली नाही. जे खरं आहे ते सांगते. तुम्ही मला मोठेपणा करते, मोठेपणा जे मला माहिती आहे ते मला माहिती आहे. मोठेपणा मी आत्तापर्यंत कधीच केलं नाही. एकच सेकंड. मोठेपणा करतच नाही. मोठेपणा करून काय करून फायदा आहे? मोठेपणा सांगा बरं, काहीच उपयोगच नाही मोठेपणा तो. तर पिल्लूचा आहे 17 तारखेला बड्डे. त्यासाठी म्हणजे काही दादानी, काही वडीलधाऱ्या माणसाने बरं का पिलूच्या बड्डेसाठी गिफ्ट दिलं आहे, पाठवलं आहे. ते म्हणजे ते कसं, ते गिफ्ट असं याच्याने पाठवलं नाही, पोस्टाने किंवा कशाने पाठवलं नाही. तर माझ्या चॅनलवरती माझ्या पोस्टमध्ये स्कॅनर आहे, त्या स्कॅनरद्वारे पाठवलं आहे स्कॅनरद्वारे. तर त्या काका समान वडिलांच्या जागेवरती आहेत त्या लोकांना मी मनापासून धन्यवाद, आभार मानते बरं का. तुम्ही पिलूच्या बड्डेसाठी जे काय फुलाची पाकळी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर बघा, घरच्याने तर अजून कोणीच काही केलं नाही आहे, पण आहेत जे आपली यूट्यूब फॅमिली, त्याने आपल्या पिलूसाठी फुलाची पाकळी दिली आहे बरं का. मी तर माझ्या पद्धतीने करतेच. तिच्या पप्पाने सांगते काय, पिलू ती चप्पल काढ गे, खालची बुटं तुझी, ती बुटं काढ. तुम्हाला मी कपडे दाखवणं म्हणलं, तरी की तिचे पप्पा पण खूप आजारी होते, त्यामुळे एवढं काही घेऊ शकले नाही, काही नाही. आम्ही आपले गरिबातच दिवस काढतो आहे बरं का. हे बघा, हे शूज घेतलेले, ह्याच्यामध्ये तुम्ही पेपर टाकला आहे. हे मोजे घेतलं आणि ती काळी सँडल करून ती घेतलं तिने. माझ्यासाठी मी काहीच घेतलं नाही बरं का. माझ्यासाठी मी काहीच घेतलं नाही आहे. तुम्हाला वाटलं की हिच्यासाठी मी कसं नाही घेतलं, तर नाही घेतलं, कारण की एवढं आपल्याकडे तेवढं आपलं बजेट नाही आहे. मी खरं ते सांगते. तुम्हाला दाखवते दिदीचे कपडे घेतलेले बघू शकता. हे बघ, तिच्या चॉईसने घेतले तिने कपडे. बघा कपडे, थांब ना, दाखवते ना मी. शांत बस. हे बघा कसे आहेत कपडे, नक्कीच सांगा. आता हे कपडे काय कमी किमतीचे नाही, हे 1,500चे जवळजवळ कपडे आहे तिचे. हे बघा, तिच्या ह्याच्यानेच घेतले तिने, हे कपडे घेतले तिला मी. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कसे आहेत. हा तिचा ड्रेस, त्याच्यावर छोटासा बेल्ट आहे आणि मी हा तिला क्लिप घेतला बघा, त्याच्यावरतीच मॅचिंग बघा. मॅचिंगमध्ये बांगड्या घेतल्या, ह्या पण 150 रुपयाच्या बांगड्या आहेत बरं का. आणि क्लिप आहे 30-1 रुपयाचा क्लिप असेल. इकडे खूप गावाकडे खूप महाग आहे वस्तू, कारण की मार्केट छोटं पडतं आणि पब्लिक पण हे होतं बघा. खूप छान तिच्या चॉईसने घेतल्या बरं का. तर मला पण आवडला, मग मी रिटर्न केलं नाही. एका बॉक्समध्येच आहे. एवढीच खरेदी केली बघा, दुसरी काही खरेदी केली नाही. त्याने फक्त एक चप्पल घेतला आणि हिचे कपडे, हिचे सँडल वगैरे एवढंच घेतले, काहीच घेतलं नाही बाकीचं. कारण की सगळ्या संभवची ट्युशनची फी आहे, ट्युशनची फी आली, परत स्कॉलरशिपची फी भरली आणि आमच्याकडे सप्ताह बसतं आहे, त्याची वर्गणी, आता शिवजयंती आहे त्याची वर्गणी द्यावी लागते. परत ह्याचे पप्पा आजारी होते मध्ये, आता पुण्यामध्ये पण सलाईन लावलेल्या होत्या, तेव्हा पण खूप खर्च झाला. आणि दांड्या पण झाल्या कंपनीच्या. परत इकडे आता 15 दिवस आहेत, ते इकडच्या दांड्या झाल्या, इकडे खर्च. आता त्या दिवशी पण 2 दिवस खूप आजारी होते, तेव्हा पण म्हणजे जुलाब वगैरे होत्या, ताप जुलाब वगैरे, ते परत खर्च, म्हणजे खर्चात खर्च चालूच आहे. आता आमचं परत हिचा बड्डे येतो, तर हिच्या बड्डेचं हे कपडे वगैरे घेतले. आता परत आमची यात्रा पण 4 तारखेला, त्यामुळे खर्चात खर्च आहे. मी तर माझ्यासाठी काहीच घेतलं नाही. मला मस्त सगळं वाटते करावं, पण काय करायचं, मुलांच्या सुखापुढं काही नाही. आणि मला तुम्हाला सांगू का, माझ्या मुलीसाठी ना मला अक्षरशः खूप वाईट वाटतं माहिती आहे का. जशी माझ्या संभवची हौस झाली ना, म्हणजे संभवला मी खूप काही घेतले पुण्यामध्ये, संभवची जेवढी हौस झाली ना तेवढी माझ्या पिलूची हौस नाही झाली. त्यामुळे मला
तिचं खूप वाईट वाटते. मला माझ्या मुलाचं काय वाटत आहे, मला मुलीचं जास्त वाटते बरं का. जसं जसं तिचा बड्डे जवळ येतो किंवा काय येतं तो खूप म्हणजे खूप वाईट वाटते. पण माझ्या घरची म्हणजे तिच्या आत्या, तिचे पप्पा आहे ते मी, तिचा भाऊ, आम्ही खूप सगळेजण जीव लावतो तिला बरं का. सगळ्या गोष्टी माहीत आहेत, त्यामुळं आम्ही घरचे आम्ही खूप जीव लावतो तिच्यावरती खूप. माझी नणंद तर म्हणजे तिच्या आत्या फोन केला तर पहिला म्हणाली पिल्लूला फोन दे, मला पिल्लूजवळचं. माझी पिल्लू एवढी हुशार आहे ना, तर मला खरंच सांगते, खरंच म्हणजे खूप हुशार. प्रेमळ पण तेवढी, मायाळू तेवढी, रागिष्ट पण तेवढीच बरं का. तेवढीच चिडणारी, तेवढीच हसणारी, तेवढीच खेळणारी, तेवढीच बागडणारी. शेवटीला मुलगी ती मुलगी असते. मुलाचं मला एवढं काय वाटत नाही बघा. मुलगा जोपर्यंत आपला आहे, जोपर्यंत त्याची बायको येत नाही, एवढं लक्षात ठेवा. पण मुलगी जोपर्यंत आपली आहे, ती कधीच आई बापाला अंतर देत नाही. मुलगी दोन घरं सांभाळत असते. ती म्हणत नाही मी 2 घरं सांभाळते, सासर पण सांभाळते, माहेर पण सांभाळते. सासरच्या गोष्टी ॲडजस्ट करून माहेरी पण लक्ष देते, माहेरच्या गोष्टी ॲडजस्ट करून सासरी पण बघते. 2 घरं सांभाळणे ती खरी मुलगी असते. आणि बापाचं आयुष्य संपत नाही तोपर्यंत मुलगी आपलीच असते. शेवटपर्यंत आई बापाला साथ देणारी असते. पण बाप पण तसाच लागतो, बाप पण तसंच लागतो बरं का. मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितले, जर आपली म्हणजे समोरच्या गोष्टी म्हणजे समोरची गोष्ट आहे बरं का. मी दुसरं कोणाचं उदाहरण देत नाही तुम्हाला, माझ्या समोरची गोष्ट आहे. असेच 1-2 महिन्याच्या मुलीला सोडून जात तो, का तर मुलगी आहे म्हणून. त्या मुलीची काय चुकी हो, तिने मुलगी जन्माला यावं म्हणून. काय चुकी, नशीब लागतो मुलगी जन्माला यायला पण आपल्या घरी, माहिती आहे का. ज्याच्या घरात मुलगी आहे ना तो खरा श्रीमंत आहे, एवढं लक्षात ठेवा. अरे आत्ताच्या जमान्यात मुलांसाठी मुली शोधत आहेत, एवढं मुलींचं हे पडलं आहे माहिती आहे का. मुलं बिना लग्नाचे राहिली आहेत, का तर मुलीच नाही लग्नाला. त्यामुळे मुलींचं मुलींना एवढं जपा एवढं लाड करा. मुली आल्या जन्माला म्हणून त्यांना फेकून द्यावं नका रे, अर्ध्या रस्त्यात सोडू नका. खरंच त्या मुलीच्या डोक्यावरती पुढे झाल्यावर चालून झाल्यावर परिणाम काय होईल की माझ्या वडिलांनी जेव्हा मला गरज होती तेव्हा सोडून दिलं, टाकून दिलं. तू पण तिच्याकडून अपेक्षा करू नको रे नंतर की मला तिने बघावं, मला काय झालं गेलं तर तिने धावत यावं ओरडायला. नाही ना ती आई ना. अरे तुला लागतं ना तसं तिलाही लागतं. जसं तुला 2 टायमाचं खायला लागतं तसं त्या बाळाला पण लागतं. जसं तुझ्या अंगावर कपडा लत्ता लागतं, तुला ऐशआरामाची जिंदगी लागते, तसं तिच्या अंगावर पण कपडा लागतं. अरे ज्या मुलीला आपण जन्म दिला आहे ना त्या मुलीच्या अंगावर कपडा आहे का नाही. अरे बाप ना, तू स्वतः भिकारी राहतो रे, स्वतः फाटलेला कपडा घालतो, पण स्वतःच्या मुलीच्या अंगावर स्वतःच्या मुलीला सुरक्षित ठेवणारा हा खरा बाप असतो. असा बाप नाही की स्वतः एन्जॉय करतोय आणि स्वतःच्या मुलीला विचारत पण नाही, तो बाप नसतो. त्याचा काळीच केवढा मोठा असेल सांगा. मुलगी कुठलीही असू दे, मला मुलीसाठी खूप बरं का. कुणी आपल्या प्रत्येकाला मुलगी आहे, प्रत्येकाला मुलगी होणार आहे. म्हणजे माझा मुलगा असू दे किंवा अजून कोणाला, प्रत्येकाला मुलगी होणार आहे. मलाच मुलगी आहे असं नाही, प्रत्येकाला. त्या मुलीचा हाल कोणी खावं. अरे आज तिला गरज आहे तुझ्या अंगाखांद्यावर खेळायची, उद्या येईल का रे ती तुझ्या अंगाखांद्यावर खेळायला मोठ्यापणी. लहान असतानाच बागडते रे. ही मुलगी जास्त करून आईपेक्षा बापाच्या अंगाखांद्यावर जास्त खेळते, जास्त खुश असते. पण काही लोकांना फक्त मुलगा
मुलगा माझा पण आहे, मला पण आहे. मला मुलाचं कौतुक नाही, एवढं माझ्या मुलीचं कौतुक आहे मला. आणि मी तुम्हाला एक सांगते, जोपर्यंत माझ्या जीवाची वेळ आहे तोपर्यंत मी माझ्या मुलीला काहीच कमी पडून देणार नाही. मी एक बार फाटक्यात उडका घालीन, मी कशी राहीन, तर माझ्या मुलीला कधीच कमी पडून देणार नाही. थोड्या दिवसातच बघा, अजून थोड्या दिवसातच बघा मी तिच्यासाठी काय करते, आणि ते तुम्हाला नक्कीच दाखवेन काय करते. मी तिच्यासाठी पहिले छोटे कानातले केले बरं का, तारीचे. त्याच्यानंतर दुसरे कानातले बनवले अशा टाईपचे, ते मोडले. परत त्या असे टॉप्स बनवले छोटेसे. अजून मला म्हणजे मी एक हे केलं आहे तिला बनवायचं काहीतरी वस्तू, ती पण छोटी मोठी नाही, अशी म्हणजे काहीतरी बनवायची वस्तू अशी चाललं आहे माझ्या. चौकशी करून पण आले, पण कमीत कमी जवळजवळ 30,000 तरी पाहिजेत. 30,000 माझ्याकडे थोडेफार आहेत. आता मी सांगितलं त्याच्या निम्म्या, म्हणजे निम्मे आहेत त्याच्या. अजून 30,000ची गरज आहे. ते कशी तरी साठवणार आहे आणि मग माझ्या मुलीसाठी काहीतरी करणार आहे बरं का. मुलीची माया खूप वेगळी असते, खरंच खूप वेगळी असते. मुलगी ही मुलगी असते. कारण की माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे, म्हणून माझं मन भरून येतं बरं का. तिची पाहिजे तशी हौस नाही झाली म्हणून मला जास्त तिचं वाईट वाटतं, एवढंच. तर धन्यवाद सगळ्यांना.